छत्रपती शिवाजी महाराज की गटाची लढत चुरशीत झाली आहे. भारतीय जनता पार्टीचं मोठं पाठबळ बघता आणि तुम्हाला मिळणारा जनसमर्थन बघता, काय सांगाल? लढत चुरशीची नाही आहे, लढत कामाची आहे. प्रवीण दटके यांच्या माध्यमातून या मध्य नागपूरमध्ये जो विकास केला, या प्रभाग 18मध्ये जो विकास झाला, आम्ही कामावर विश्वास ठेवणारे नगरसेवक आहोत आणि सगळे उमेदवार आपल्या कामामध्ये परिपूर्ण आहे. येत्या 15 तारखेला निवडणूक झाल्यानंतर असाच जल्लोष तुम्हाला 16 तारखेला पाहायला मिळेल. येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुम्ही नगरसेवक नक्कीच बनणार आहात. येणाऱ्या 5 वर्षामध्ये कशा पद्धतीच्या स्वप्नातलं या प्रभागामध्ये विकास कार्य तुम्ही करणार आहात? आता नवीन जर पद्धत बघितली तर गटर, लाईट, पाणी ही जुनी पद्धत झाली. हे तर सगळेच नगरसेवक करते, सगळ्या महानगरपालिका करते. पण नवीन विद्यार्थ्यांसाठी आपल्या वार्डामध्ये ही लायब्ररी असली पाहिजे, चांगली अभ्यासिका असली पाहिजे, एअर कंडिशन अभ्यासिका असली पाहिजे आणि आमच्या प्रभागातले गरीब मुलं मुली तिथं शिकायला गेले पाहिजे, हीच आमची इच्छा आहे. वैशालीताई, तुम्ही काय सांगाल? तुमच्या उमेदवारीबद्दल काय सांगाल? नाव सांगा. मी वैशाली विलास प्रभुकर टोळ. मी हेच सांगेल की आम्ही पुढे जे चांगल्या योजना येईल त्या पुढे राबवू सगळे मिळून. सारिकाताई, तुम्ही काय सांगाल? सन्माननीय प्रवीणजी दटके आमदार साहेब यांच्या निधीतून भरपूर कामं झालेले आहे. कारण आम्ही आता प्रभागमध्ये फिरून राहिलेलो आहे, सर्व लोक नाव घेत आहे आणि आज लोकांमध्ये जो जल्लोष आहे त्यावरून म्हणजे लक्षात येत आहे की भारतीय जनता पार्टीला लोक मानायला लागले आहे आणि भारतीय जनता पार्टीशिवाय दुसरा इतर कोणताही पक्ष इथे निवडून येणार नाही. त्यामुळे एक चांगलं विकासाचं काम आम्ही 4ही नगरसेवक मिळून करू. भारतीय जनता पक्षाच्या तिकिटीसाठी खूप मोठी चुरस होती, त्याच्यामध्ये तुम्हाला उमेदवारी इथनं मिळालेली आहे. प्रभाग 18मध्ये कशा पद्धतीचं स्वप्न तुमचं राहणार आहे याचं नगरसेवक म्हणून? जनतेच्या सोबत नियमित काम करत असताना मी राहिलेलो आहे. युवक म्हणून मला तिकीट दिलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व अग्रणी नेत्यांचे मी हार्दिक मनापासून अभिनंदन आणि स्वागत करतो. मी युवक असलो तरी जनतेच्या मदत होतो. मी काँग्रेससारखं काम केलं नाही. आमच्या प्रभागातले काँग्रेसचे काही नेते रील बनवण्यासाठी येतात, घरी जातात, मग कधी दिसतच नाही. आम्ही सतत निरंतर आम्ही लोकांच्या कामात होतो आणि लोकांच्या समस्या सोडवण्याच्या कामात होतो. त्याच्यामुळे जनतेचा आशीर्वाद नक्कीच आम्हाला मिळणार आहे. 15 तारखेला मतदान, सगळ्यांनी आम्हाला भरघोस मतदान करणारच आहे आणि 16 तारखेला आपण जल्लोष करू. धन्यवाद. एक गाडी घेऊन येतो, ट्रिपल सीट चाललं जाऊ.